मराठा आंदोलक मनोज जरांगे आज नाशिक दौऱ्यावर होते। यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी सरकारवर आणि विरोधकांवर निशाणा साधलाय। राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आम्हाला फसवले, आम्ही दोघांनाही पाडणार असा इशारा जरांगेंनी दिला। तर खुल्या प्रवर्गाच्या मतदारसंघातनं ओबीसी नेते का निवडणूक लढवतात असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। मराठ्यांनी एक काम करणं गरजेचं आहे। निवडणुकीला उभा राहण्यापेक्षा पाडण्यासुद्धा विजय, यांना पाडा, हे दोघंही कामाचे नाही आहेत। पाडा यांना। महाविकास आघाडीनं कार्यक्रम केला आमचा इथून पाठीमागं 40 वर्षे, यांनी पण केला। पाडणारे बना आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी 6 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर देणारे बना। विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर धर्माच्या गोरगरिबांनी सगळ्यांनी एकत्र येऊन देणारं बनायचं। त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काय म्हणण्याचं, पण मला एक कळालं नाही, ओबीसी आरक्षणात तुम्ही मराठ्याला येऊ नका म्हणता। तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय? मग तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय? मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जर यायचं असलं तर येऊ नका। ओपनच्या मतदारसंघात काय आहे तुमचं? कॅनडात उभा राहा तिकडं, फ्रान्सला जाऊन तिकडं काय आहे तुमचं? म्हणजे काय नियत आहे तुमची बघा ना। मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात उभा राहायला चालतं, फक्त ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही। म्हणजे चारही बाजून तुम्हालाच वार पडायचं। बघा उमेदवार शोधून तुम्ही ओपनच्याच मतदारसंघात सगळे राहू नका ना। मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणताय, ओपनच्या मतदारसंघात येता कशाला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।